नमस्कार, मी श्रीपाद. आज आपण प्रवास करणार आहोत त्या दिव्याकडे जिथे संत रामदासांनी 13 कोटीचा जप पूर्ण केला आणि त्या तपश्चर्येच्या शेवटच्या दिवशी त्या नदीकाठी उभे राहून मांडली भीमरूपीची ओळ. सूर्य उगवत होता. नदीचं पाणी सोनेरी होतं. वारा शांत होता, पण वातावरणात एक वेगळी शक्ती वाहत होती. रामदास स्वामी स्थिर उभे, जणू समोरच्या क्षणाची वाट पाहत. अचानक पाण्याच्या गर्भातून एक कंपन उठलं. नदी जणू विशाल श्वास घेत हलली आणि पाण्याच्या मधोमध एक दिव्य छाया उभी राहिली. त्या छायेचा आकार वाढत गेला. दिव्य तेज आकाशात पसरलं आणि पुढच्या क्षणी देवतांचाही देवत्व लहान पडेल अशा विराट आकाराचे हनुमान. त्यांच्या अंगातून दिव्य प्रकाश उसळत होता. नदी त्यांच्या पायाशी लाटांसारखी थरथरत होती. रामदास स्वामींच्या उंचीच्या 100 पट, जणू स्वयंपर्वतराज उभा आहे. त्याच्या डोळ्यात रुद्रतेज, कपाळावर ब्रह्मतेज आणि संपूर्ण देहातून संजीवनीचा सुवास. रामदास स्वामी डोळ्यात समोरच्या रूपाचं सामर्थ्य सामावून न बसणार आश्चर्य. त्या क्षणी संत रामदासांच्या अंतर्करणात वीज चमकली आणि आवाज उमटला, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. नदीचं पाणी स्तब्ध, आकाश शांत आणि विश्व त्या स्तोत्राच्या पहिल्या अक्षराला वंदन करत उभं. हनुमान थोडे मागे सरले. तेज हळूहळू ढगामध्ये विलीन होत गेलं. नदी पुन्हा शांत झाली आणि एक संपूर्ण स्तोत्र जन्मलं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती.